नमस्कार मंडळी, मी गेलो होतो ज्योतिर्लिंग दर्शनाला. सर्वप्रथम मी काळभैरवनाथाचं दर्शन घेतलं. काळभैरवनाथाचं दर्शन घेत नाही तोपर्यंत उज्जैनच्या महाकालचं दर्शन होत नाही असं बोलतात. त्याच्यानंतर मी गेलो उज्जैनला. हे आहे उज्जैनचं कॉरिडॉर. इतकं सुंदर असं एक कॉरिडॉर बनवलेलं आहे. खूप छान आणि स्वच्छ हे आहे. त्याच्यानंतर मी गेलो उज्जैनच्या महाकालच्या दर्शनाला. महाकालचं दर्शन झाल्यानंतर तुम्ही हा व्ह्यू बघू शकता. इतका छान व्ह्यू आहे. गर्दी भरपूर होते, पण छान दर्शन झालं. आम्ही दोनदा दर्शन घेतलं. त्याच्यानंतर परत रात्री आलो. रात्रीचा व्ह्यू इतका सुंदर होता, इतकं छान लाईटिंग, ते डेकोरेशन एवढं छान केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या, वेगवेगळे डिझाईन्स. इतकं छान असं हे उज्जैन महाकालचं कॉरिडॉर केलेलं आहे. हे तुम्ही खांब पण बघू शकता. इतके छान असे त्याच्यामध्ये डिझाईन केलेली आहे. खूप भारी व्ह्यू आहे हा रात्रीचा. गर्दीही खूप होती. वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या येत होत्या इथे आणि तिथे त्याची वैशिष्ट्य पण लिहिलेली होती. भिंतींवरती पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे चित्र होते. त्याच्यावरती त्याची वैशिष्ट्य लिहिली होती. इथे महादेवांची मूर्ती आहे, जे की नंदीवरती बसले. तिथे त्याची वैशिष्ट्ये लिहिलेली होती. असं इथे भिंतींवरती महादेव, वेगवेगळे महाराज असे सगळ्यांची चित्र होती. कुठे हत्ती, कुठे उंट, असे वेगवेगळ्या प्रकारची मूर्त्या होत्या. इथे महादेवांची मूर्ती आहे. त्याच्यानंतर हा कॉरिडॉरमधला पूर्ण व्ह्यू आहे पाण्याचा. इथे लाईट शो होतो, तोही खूप छान होता. मस्त असा व्ह्यू आहे हा. तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. दर्शनही होईल आणि हे सुंदर दृश्यही तुम्हाला दिसेल. खूप छान हा परिसर आहे आणि स्वच्छही आहे. आता हा रथ तुम्ही बघू शकता आणि ओळखू शकता कोणाचा आहे ते. खूप असे छान मूर्त्या होत्या इथे. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो ओंकारेश्वरला. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ही आहे नर्मदा नदी आणि समोरच ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. नदीचा व्ह्यू एवढा सुंदर आहे आणि पाणी इतकं स्वच्छ होतं. ते बोटीमधून सुद्धा प्रवास इतका सुंदर आहे. त्याच्यानंतर गेलो ज्योतिर्लिंग दर्शनाला. हे आहे ओंकारेश्वरचं मार्केट. शॉपिंग करण्यासाठी खूप छान आहे. तुम्ही ओंकारेश्वरला व्हिजिट केल्यानंतर इथे जाऊ शकता. त्याच्यानंतर आम्ही गेलो दर्शनाला. हे बघू शकता तुम्ही ओंकारेश्वरचं ज्योतिर्लिंग. खूप छान असं सजावट केली होती आणि गर्दीही भरपूर होती. उज्जैनपेक्षा इथे खूप वेळ लागला आम्हाला, पण छान दर्शन